गणना प्रकरण 3 लेव्यांची संख्या आणि त्यांची कर्तव्ये. परमेश्वर सिनाय पर्वतावर मोशेशी बोलला. त्या काळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळ ही. अहरोनाच्या मुलांची नावे ही: पहिला नादाब, मग अबिहू, एलाजार व इथामार. अहरोनाचे मुलगे अभिषिक्त याजक असून याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याने त्यांच्यावर संस्कार केला होता. त्यांची नावे हीच होत: नादाब व अबिहू ह्यांनी सिनाय रानात परमेश्वरासमोर अशास्त्र अग्नी अर्पिल्यामुळे ते परमेश्वरासमोर मरण पावले. त्यांना संतती नव्हती. एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन ह्याच्या हयातीत याजक ह्या नात्याने सेवा करीत असत. परमेश्वराने मोशेला सांगितले की अहरोन याजकाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना आणून त्याच्यासमोर उभे कर. अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शन मंडपासमोर पार पाडावी. दर्शन मंडपातील सर्व सामान त्यांनी ताब्यात घ्यावे आणि निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने इस्रायल लोकांकरिता जी काही कामगिरी करावयाची असेल तिच्याकडे त्यांनी लक्ष पुरवावे. लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या हवाली कर. इस्रायल लोकांच्या तर्फे ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची नेमणूक कर, म्हणजे ते आपले याजकपण सांभाळतील. कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे. परमेश्वराने मोशेला सांगितले की इस्रायलातल्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्रायल लोकातून लेवी वंश घेतला आहे. लेवी वंशातील लोक माझेच होत, कारण प्रथम जन्मलेले सर्व माझेच होत. ज्या दिवशी मिस्र देशातील प्रथम जन्मलेले सर्व मी मारून टाकिले त्याच दिवशी इस्रायल लोकातील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरविले. ते माझेच होत. मी परमेश्वर आहे. परमेश्वराने सिनाय रानात मोशेला सांगितले की लेवी वंशातील जितके पुरुष 1 महिन्याचे अथवा त्याहून अधिक वयाचे असतील त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यास अनुसरून त्यांची गणती कर. मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली. लेवीच्या मुलांची नावे ही: गेर्शोन, कहात व मरारी. गेर्शोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळांप्रमाणे ही: लिब्नी व शिमी. कहाताचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे: अमराम, इस्हार, हेब्रोन व उजिएल. मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे: माहली व मुशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे हीच होत. गेर्शोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली. ही गेर्शोनी कुळे. त्यांच्यापैकी जितके पुरुष 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या 7,500 भरली. गेर्शोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे आपले डेरे ठोकावे. गेर्शोन यांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार लायेलाचा मुलगा एल्यासाप हा असावा. दर्शन मंडपातील ज्या वस्तू गेर्शोनी पुरुषांच्या स्वाधीन करावयाच्या त्या ह्या: निवासमंडप, तंबू, त्यावरील आच्छादन व दर्शन मंडपाच्या दाराचा पडदा, निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा आणि त्यातील सर्व सामानासाठी लागणारे तणावे. कहातापासून अमराम, इस्हार, हेब्रोन व उजिएल ही कुळे चालू झाली. ही कहात ही कुळे. त्यांच्यापैकी जितके पुरुष 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते ते 8,600 भरले. पवित्र स्थानाचे रक्षण करण्याची कामगिरी त्यांच्याकडे असे. कहात ही कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपले डेरे ठोकावे. कहात ही कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार उजिएलाचा मुलगा अलिसापान हा असावा. कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या आणि पवित्र स्थानात सेवेसाठी असलेली पात्रे व पडदा ही त्यांच्या स्वाधीन करावी.
व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी. लेव्यांच्या सरदारांचा सरदार अहरोनाचा मुलगा एलाजार हा असावा. पवित्र स्थानाच्या वस्तूंचे रक्षण करण्याची कामगिरी ज्यांच्याकडे सोपविलेली आहे त्यांच्यावर त्याची देखरेख असावी. मरारीपासून माहली व मुशी ही कुळे चालू झाली. ही मरारी कुळे, त्यांच्यापैकी जितके पुरुष 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या 6200 भरली. मरारी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार अबिहाईलाचा मुलगा सुरियेल हा असावा. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेस आपले डेरे ठोकावे. ज्या वस्तू त्यांच्या स्वाधीन करावयाच्या त्या ह्या: निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे अडसर, खांब, उथळ्या व त्यांचे सर्व उपकरण साहित्य व त्यांच्या निगेचे काम, तसेच सभोवतालच्या अंगणाचे खांब आणि त्यांच्या उथळ्या, मेखा आणि तणावे ही त्यांच्या स्वाधीन करावी व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी. निवासमंडपासमोर पूर्वेकडे म्हणजे दर्शन मंडपासमोर उगवतीस जे डेरे ठोकावयाचे ते मोशे आणि अहरोन व त्यांचे मुलगे यांचे असावे. इस्रायल लोकांच्या वतीने पवित्र स्थानाच्या रक्षणाची जी जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली होती ती त्यांनी पार पाडावी. कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे लेवी वंशाची त्यांच्या कुळास अनुसरून जी गणती मोशे व अहरोन यांनी केली तिच्याप्रमाणे 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष 22,000 भरले. लेवी आणि प्रथम जन्मलेल्यांसाठी द्यावयाची खंडणी. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष असतील त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची गणती कर. इस्रायल लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश माझ्यासाठी घे. मी परमेश्वर आहे. आणि इस्रायल लोकांच्या पशूंच्या सर्व प्रथम वत्सांच्या ऐवजी लेव्यांचे पशु घे. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्रायलांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली. प्रथम जन्मलेले 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे पुरुष होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची संख्या 22,273 भरली. परमेश्वराने मोशेला सांगितले, इस्रायलांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशु घे. लेवी वंशातील लोक माझे होत. मी परमेश्वर आहे. इस्रायलांचे प्रथम जन्मलेले पुरुष लेव्यांच्या संख्येपेक्षा 273 अधिक असल्यामुळे त्यांना सोडविण्यासाठी प्रत्येक पुरुषामागे 5-5 शेकेल घ्यावे. पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते घ्यावे. शेकेल म्हणजे 20 गेरा. ह्या अधिक असलेल्या प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे पैसे येतील ते अहरोन व त्याचे मुलगे यांना द्यावे. लेव्यांमुळे इस्रायलांचे प्रथम जन्मलेले जे सुटले होते ते खेरीज करून उरलेल्या लोकांपासून मोशेने खंडाचे पैसे घेतले. इस्रायलांच्या प्रथम जन्मलेल्यांपासून त्याने जे पैसे घेतले ते एकूण पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 1,365 शेकेल भरले. मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार हे खंडाचे पैसे अहरोन व त्याचे मुलगे यांना दिले.